नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, आज मी फायनली ऑफिसला जातोय कारण की आज मला जरा फ्रेश वाटतं आणि चांगलं वाटतंय. मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले जी फुलांच्या कळ्या होत्या आणि त्याला आता फुलं आलेले ते बघा. आणि याचा सुवास एवढा सुटलाय ना, खतरनाक. मम्मी, या फुलांचा वास कसला सुटलाय? माहिती का तो मालकेला आहे. कुठला फुल आहे? मधुमालती. मी येतं फक्त पिक्चर मध्ये नाव ऐकलेलं, पण आता खऱ्यामध्ये झाड बघतो मधुमालतीचं. तर आता मम्मीने मस्त की नाश्ता दिलाय, पोहे, कांदे पोहे. तर चला मंडळी, मी कांदे पोहे खातो आणि मग आपण आता ऑफिसला निघूया. तर मंडळी, खरंच खूप सॉरी, कारण की काय झालं माहिती, सकाळी मी उठलो मस्तपैकी ऑफिसला निघालो आणि त्या घाई गडबडीत सगळ्यात मौल्यवान म्हणजे माझा फोन माझा फोन मी घरीच विसरून गेलो. आणि त्याच्यामुळे मला काय ब्लॉग करता आला नाही. डायरेक्ट ऑफिसवरनं आल्यानंतर मला आता फोन भेटलाय. पण तुम्हाला सांगू, आता एवढ्या जवळजवळ मी 8 तास होतो ऑफिसला. 8 तास असल्यामुळे 8 तास मी मोबाईलपासून लांब होतो. आणि माझं काय नुकसान झालं नाही की मोबाईलपासून, म्हणजे आपण बोलतो की आपल्याकडे मोबाईल पाहिजे, पण माझं काय नुकसान झालं नाही की मोबाईल लांब असला तरी आपल्या गोष्टी या वर्क होतात. तर असं काय नाही. पण आणि मला थोडं हे पण वाटलं, माइंडला पण रिलॅक्स वाटलं. मोबाईल असलं की नुसतं आपण जवळ असलं की नुसतं मोबाईल उघडला, रील्स चालू केले आणि एकदा का त्या रील्समध्ये अडकलो होतं, बाबा त्या रील्स मला बाहेर निघणं खूप कठीण जातं खरंच. आणि खूप टाइम वेस्ट होतो. आणि आज मला खूप प्रोडक्टिव्ह वाटते, कारण मी आज जवळजवळ एवढ्या तासानंतर फोन हातात घेतल्यानंतर असं वाटतं की हा भाई, आज कुछ तो काम करके आ रहे ले आपण. असा काहीतरी विषय आहे. म्हणजे आता घरी आलोय. आता बघूया, आता थोड्या वेळाने थोडं खाली जातो राऊंड मारायला, टाइमपास करूया. कारण आता घरात मग कंटाळा येतो. पहिल्यासारखं कसं लहानपणी कसं शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना भाई शाळेत जायचो, सकाळची शाळा असायची, दुपारी आलो की थोडं झोपायचो, मग ट्युशनला जायचो, क्लासवरनं आल्यानंतर जे मोकाट सुटायचो खाली खेळायला, ते डायरेक्ट 9:30-10ला घरी येऊन परत झोपायचो, परत सकाळी शाळेत. असं काहीतरी असायचं शेड्यूल तेव्हाचं. पण आता सगळं बंद झालं खेळणं. आपण फक्त सॅटर्डे संडेज आपल्याला खेळायला जायला भेटतं. आता काय करणार, मोठं झाल्यानंतर जबाबदारी पण वाढतात आणि जबाबदारीचं ओझं काय असं तुम्हाला तर माहितच असेल. तर मंडळी, मम्मी आहे ना 2-3 दिवस झाले खूप मागे लागले की ते कोणतं संजू राठोडचं ते गाणं आलं ना, शेकी त्याच्यावर डान्स करायचा आहे. तर खूप मागे लागले, पण मला काय कंटाळा करायला. पण आता तिची प्रॅक्टिस चालू आहे बघा. थांबून दे माझी नजर, एक नंबर चाल शेकी आई तुझं डिंपल, किती डिंपल पाहिजे, शेकी. म्हणजे आता मम्मी सोबत थोडा डान्स प्रॅक्टिस करतो शेकी गाण्यावर. शेकी डान्स रे डान्स, शेकी. तर चला आपण करूया डान्स करूया आपण डान्स. चला. मम्मी सोबत डान्स झालेला आहे अशा प्रकारे मस्तपैकी. कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. गाणं नाही टाकू शकत कारण कॉपीराईटचा इश्यू असल्यामुळे गाणं नाही टाकू शकत. तुम्हाला पण माहिती आहे, गाणं टाकायला मला पण खूप आवडतं, पण नाही टाकू शकत. काय करणार आता. मंडळी, आता मी हर्षदच्या घरी चाललोय कारण मला आता कंटाळा आलाय घरी, म्हणून. काय करतोय? मॅच बघतोय. पीसी कोणाचा आहे? हा बघा, छोटा कॉम्पॅक्ट पीसी. अरे यायला स्पीकर आहे का? म्हटलं पीसी आहे. मंडळी, आहे हर्षू. तर हर्षू काहीतरी बोलत होता. काय रे? शनिवार रविवार जाऊ. अरे मी पण बोलतो शनिवार रविवार कुठेतरी गेलो असतो फिरायला, एकविरा, लोणावळा. तर तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला काय टाइम नाही बाबा आमच्यासाठी. बोल तू, मेसेज टाक ग्रुपवर, जाऊ लगेच. अरे ठेव ते मॅच बघून, काय ना झालं कोणाचं भलं. तू बोल ना ग्रुपवर, मेसेज टाक ना. राहू दे ना. 1.5 करोडचं स्वप्न तर बघायचं. ड्रीम इलेव्हन लावला वाटतं. मी इकडे सांगू इच्छितो की ड्रीम इलेव्हन बिलकुल खेळू नका. अरे ये भाई कौन है भाई? ये मंथन भाई का वाइल्ड कार्ड एंट्री हो गया इधर अपने घर पे. और देखो गराज, साइकिल वाइकल फुल घर में ऐसा एकदम.
बघा माझ्या हातात बॉल आहे, तर प्रेमचा वरून पडलाय आणि तो तिकडे बॉल शोधतोय. कुठे गेला तो प्रेम? हा बघ इथे बॉल शोधतोय आणि त्याचा बॉल इथे माझ्या हातात आहे, आणि तो तिकडे शोधतोय. काय झालं रे? कसा काय हरवला? काय खेळत होते वरती? शोधा इथंच असेल बघा. ए प्रेम काय खेळताय? एकटे या एवढूशा बॉलने व्हॉलीबॉल? हा तर कसला व्हॉलीबॉल झालाय आरुष. जावा खेळा जावा. तर मंडळी आता आम्ही कच्चाईला राऊंड मारतोय. घरी आलोय आणि बोलता 5 ते 6 राऊंड मारलेले. पाय एकदम मस्त झाले, पोटरी बिटरी एकदम प्रॉपर. आज काहीतरी प्रोडक्टिव्ह केल्यासारखं वाटतंय, पण खरंच आज ऑफिसला पण गेलो वेळेत. आज खूप प्रोडक्टिव्ह काहीतरी केल्यासारखं वाटतंय. हा दमलो. 6 राऊंड मारले चालत कच्चाईला. ना मित्र होते. काय करते तू? डाळिंब बाई पप्पांना डाळिंब सोलते. मला पण ते झाले की. मंडळी आता शोरमोजला आलो, जाम भूक लागलेली खायला. तर बघा क्वालिटी. तरी मी आता ही 6 इंची रोटी एकदम त्याला काय बोलतो, प्लेटर जेवढा पण येतो ना त्याचा अर्धा दे. अरे मला एवढं जात नाही, कारण एवढा भरगच्च प्लेटर येतो ना. क्वालिटी बघा, माझ्या आता तोंडात पाणी आलं बोलता. थांबा खाऊन घेतो पटकन.